जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजना 2024 पर्यंत हर घर नल से जल पोहोचण्याचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. परंतु 830 पैकी अवघ्या 210 योजना पूर्ण झाल्या आहेत. या कामांना गती मिळालेली नाही. त्यातही तक्रारही थांबल्या नाहीत. आता थेट खासदार निलेश लंके यांनीही त्रयस्थ संस्था नेमून चौकशीची मागणी केल्याने जलजीवन दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान आगामी जिल्हा परिषद निवडणुका सत्ताधारी व विरोधकांमध्ये जलजीवन मिशन केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांकडून दंडाची आकारणी करण्यात येत आहे. योजना सुरू झाल्यापासून अनेक आंदोलने कामाच्या दर्जाबाबत झाली. अहिल्यानगर मतदारसंघातील कामांच्या दर्जाकडे खासदार लंके यांनी लक्ष वेधले आहे. अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झालेल्या संपूर्ण योजनांचे केंद्र सरकारच्या केंद्रीय समितीकडून थर्ड पार्टी ऑडिट करण्याची खासदार लंके यांनी मागणी केली आहे. त्यामुळे आता जलजीवन मिशन योजनेच्या कारभाराचा पुन्हा एकदा गाजावाजा सुरू झाला असून दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. जिल्हाभरात या योजनेवर डिसेंबर 2024 पर्यंत सुमारे 416 कोटीहून अधिक खर्च झाला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून जलजीवन मिशन योजना व फायदे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल, तर विरोधकांकडून कामाच्या दर्जाकडे लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे.